A very, very warm welcome. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे नाईट मेडिटेशन सेशन्स मध्ये. आपण सध्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्या विषयावर डीपली स्टडी करत आहे. डेली आपण एक एक पॉइंट ह्या विषयावर जे आपल्या डेव्हलपमेंटसाठी, आपल्या कॉन्शियसनेसच्या अपलिफ्टमेंटसाठी अति आवश्यक आहे, अशा सगळ्या गोष्टीला आपण काय करत आहे, स्टडी करत आहे. पार्ट 1 पार्ट 2 क्लिअर झालेला आहे. आता सध्या पार्ट 3 सुरू आहे आणि पार्ट 3 आहे वर्क ऑन युअर सेल्फ. वर्क ऑन युअर सेल्फ ह्या टॉपिक मध्ये आपला आजचं कंटेंट आहे. या कंटेंट मध्ये आपला आजचा टॉपिक आहे बी इन सेंटर्ड, लिव्ह इन प्रेझेंट मुमेंट. हा अति आणि अति, मी तर म्हणतो सगळ्यात मोठा आवश्यक हाच विषय आहे. जर आजही आपण सगळ्यांना जर विचारलं, सगळ्यांशी बोललो, काय तुम्ही प्रेझेंट मोमेंट मध्ये आहात काय, मॅक्सिमम आन्सर येते नाही. एक तर आपण पास्ट मध्ये जगतो किंवा आपण फ्युचर मध्ये राहतो. प्रेझेंट मध्ये आपण राहत नाही. आताही जरी मी तुमच्याशी बोलत आहे, मे बी काही व्यक्ती विचार करत असेल काल काय झालं, परवाच्या दिवशी काय झालं. काही व्यक्ती विचार करणार आहे उद्या काय करू, फ्युचर मध्ये काय होईल. काही टेन्शन, काही आपापले प्रॉब्लेम्स, काही बिमारी, काही त्रास, काही पीडा, काही दुःख. एखादं भांडण होऊन गेलं आणि तुमच्या डोक्यात आता चालू आहे, इतके सगळे आपण क्लास करत आहे, मला कधी इम्पॅक्ट पडणार, माझ्या लाईफमध्ये कधी चेंजेस येणार. म्हणजे मी काय बोलत आहे याच्याकडे ध्यान नाही. काल आणि उद्या इकडे फसलेला आहे माणूस. आणि डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, टेन्शन, स्ट्रेस, लेथार्जी, प्रोकास्टिनेशन, हे जितके काही वर्ड्स आहे ना, हे कोणाशी कनेक्ट आहे? जो एक तर पास्ट मध्ये जगते किंवा फ्युचर मध्ये जगते. जो व्यक्ती वर्किंग पोझिशन मध्ये आहे त्याला कोणत्याच गोष्टीची झंझट राहत नाही. विचार करा, एक लेबर ज्याच्याकडे काहीच नाही आहे, झोपडीत राहते, रोज उठणे, कामावर जाणे, मेहनत करणे, पैसा कमवणे, घरी येणे, जेवण करणे, झोपणे, दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू. त्याला तुम्ही विचारा, भाई कल क्या हुआ था, मला नाही माहित. त्याला एकच रुटीन आहे, कल, अगले दिन, अगले साल क्या होगा. मी काय करू? आपलं हातावर काम करणे, हातावर कमवणे, हातावर जेवणे आहे. मी कामावर गेलो तर जेवण करत, नाही गेलो तर उपाशी मरत. क्लिअर आहे. अरे यार, तो फिर पैसा नहीं कमाए तो कल क्या होगा, तो विचारच नहीं करत. ये सोचते बैठेंगे तो खत्म है जिंदगी. हे उभारी धंदे कोणाचे असते? जो रिकामा आहे, जो खाली बसून आहे. आणि हे रिकामं डोकं आहे ना, हे जास्तीचं चालते. एक तर पास्ट मध्ये चालते, नाही तर फ्युचर मध्ये चालते. जी घटना झाली आहे, तुम्ही काहीही विचार केला, कितीही विचार केला तरी तुमचं काहीच होऊ शकत नाही. बरं, हे सोडा. मला एक सांगा, एक छोटासा प्रश्न. एक्झाम झाल्यानंतर स्कूल किंवा कॉलेज लाईफ मध्ये नेक्स्ट 1 आवर किंवा पेपर देऊन घरी येत असताना बसमध्ये किंवा व्हॅन मध्ये किंवा घरी आल्यानंतर कोणाची अशी सवय होती की पेपरला रिचेक करणे, किती सोडवलं, नाही सोडवणं, याचं अनालाइज करणे. पटापट हँड रेज करा किंवा थंब दाखवून द्या. ओके, दिसलं. हा, काकूंचं दिसला. बाकी कोणीच नाही. अच्छा, 2. नाही अजून दादा, आम्ही बिलकुल नव्हती चेक सनिका करत. नव्हती चेक बिलकुल करत. नव्हती ओके, चेक हा. करत. आणखी कोणी एक्झाम करत होत्या? एक्झाम ओके, झाल्यावर आम्ही अजून खेळायला जात होतो. एक्झाम संपली की सरळ खेळायला संध्याकाळी. उद्याचा पेपर काय ते नंतर पाहू. पहिले खेळायला जात होतो. तर तुम्हाला सांगतो, मी लहानपणापासून, हा, उद्या काय करायचं त्याची मी प्री प्लॅनिंग केली आहे. पण
एक्झाम देत असताना मी रिव्हिजन पण नाही केली. रिव्हिजन म्हणजे कोणती रिव्हिजन? जे पोरं पेपरच्या पहिले अशी करते, हे झंझट मी कधीच नाही केली. पेपरच्या अगोदर वही पुस्तक बाजूला करून मी अर्धा तास गोष्टी केल्या असत, पण कधी डबल माझं नोट्स उघडून बघितले नाही. हा, बघितले तर कसे बघितले, मी त्या नोट्सचे पण नोट्स काढून ठेवले होते. म्हणजे जसं काही चॅप्टरचं नाव लिहून ठेवलं अशासारखे. आणि फक्त मी सिंगल एक नजर अशी टाकत होतो, 1 2 3, वही अंदर, बॅग बाजूला, आणि डायरेक्ट पेपर शीट घेण्यासाठी काउंटरवर. माझी नजर केव्हा पडत होती, फक्त पेपर घेण्याच्या मिनिट पहिले एक चॅप्टरला बघून घेणे, म्हणजे कोणते कोणते चॅप्टर आहे फक्त एवढं. आणि पेपर झाल्यानंतर माझा पेपर कुठं आहे मला पण माहित नव्हतं राहत. आणि माझं माइंड क्लिअर होतं, सोडवलं मी आहे. काय सोडवलं हे मला माहित असायला पाहिजे. जर मी पेपर दिल्यानंतर मी रिचेक करत आहे, याचा अर्थ मी पेपर लिहिताना प्रेझेंट मोमेंट मध्ये नव्हतो. म्हणजे मी काय लिहित आहे याच्याकडे माझं भान नाही. म्हणून मी रिचेक करत आहे की मी लिहिलं ते बरोबर आहे का नाही आहे. बरं, आता लिहून तर झालं, पुन्हा चेक करन मी, मला काय भेटलं? काहीच नाही. आणि समजा जर चुकीचे आन्सर निघाले, तर जो उद्या होणारा पेपर आहे त्याचा सत्यानाश मी आजच केला. 2-4 पॉइंट मला क्लिअर कट माहित झाले होते की हे काम आपण जीवनात करायचं नाही. आणि पेपरच्या अगोदर तर रिव्हिजन करायची नाही. का? माइंड हॅमर होते. माइंड पुन्हा प्रोसेसिंग मध्ये लागते, याला स्टोर करू की त्याला स्टोर करू की त्याला स्टोर करू, आणि माहित पडते वेळेवर सगळं गायब. का? कारण की माइंड एक प्रोसेस मध्ये आलं. जे तुम्ही याच्या अगोदर वाचलेलं होतं ना, त्याला त्यांनी रिलीज केलं, जागा बनवली नवीन अभ्यास एंट्री करण्यासाठी. ना मागचं लक्षात आहे, ना आता काय वाचलं ते लक्षात आहे, पेपरमध्ये ब्लँक बसलाय. लिव्ह इन प्रेझेंट मोमेंटचा अर्थ काय आहे? जे झालं त्याला तुम्ही बदलू शकता नाही. हा, तुम्ही अनालाइज करू शकता. अनालाइजचा अर्थ काय असते की बाबा पेपर सोडवताना काय झालं, 5 कंटेंट होते, 5 कंटेंट पैकी चौथ्या कंटेंट पर्यंत मी पोहोचलो, 5व्या कंटेंटला हातच नाही लागला, म्हणजे टाइम कमी पडला. त्याला मी सुधारू शकतो. मला का बरं मी लेंदी आन्सर लिहिले, मी त्याला सुधारू शकतो. मी खूप विचार करत बसलो, मी त्या विषयाला सुधारू शकतो. हे सुधारवणे माझ्या हातात आहे. पण काय मी जो पेपर दिला ते पेपरला चेंज करू शकतो का? नाही. ते इथे आपल्याला एक गोष्ट क्लिअर करणे आहे, पास्ट जो झाला, तुम्ही लाख विचार केला, पास्ट चेंज करू शकता नाही. पण पास्ट मध्ये काय चुका केल्या, त्या चुका सुधारू शकतो आपण. पास्ट नाही बदलू शकत. फ्युचरसाठी तुम्ही लाख प्लॅनिंग केली, पण एक्झॅक्टली फ्युचर तुमच्या हिशोबाने चालते का? नाही. तर ओव्हर प्लॅनिंग आणि ओव्हर थिंकिंग करूनही जर फ्युचर चेंज होत नाही, फ्युचर आपल्यानुसार बनत नाही, तर जास्त डोकं लावण्यात अर्थ आहे का? नाही. मग ह्या जीवनाला सुरळीत कसं करायचं, हे अटकलेलं गाडीचं चाक मोमेंटम मध्ये कसं आणायचं, मोशन मध्ये कसं आणायचं. सध्या स्थितीत माझ्या समोर जे आहे ते काम मन लावून, फुल फोकस, फुल अवेअरनेस, आणि आणि प्रेझेंट मोमेंट मध्ये राहून करणे, बस याच्यापेक्षा दुसरं काहीच करू शकत नाही. माझं काही बायांसाठी हमेशा बोलणं असते, तुम्ही स्वतःच्या मनाला लावून घेऊ नका, पण मी नेहमी हे उदाहरण देतो. घरी घरकाम करताना किती असे महत्वाचे काम आहे जे तुम्ही टाळू शकत नाही. स्वयंपाक करणे सगळ्यात मस्त आहे, घराला झाडू मारणे, पोछा करणे, भांडे धुणे, कपडे धुणे. भले तुम्ही घर आवरा नका आवरू, साफ सफाई युट्यूब करा नाही तर नका करू, पण हे 5 कामं तर करणे आहे का नाही आहे. तुम्ही असं म्हणू शकता का मी जेवण करणार पण मी भांडे घासणार नाही.
ऑप्शनच नाहीये. तुम्ही असं म्हणू शकता की मी कपडेच कपडे घालत जाईन पण कपडे कधीच धुणार नाही. होऊच शकत नाही. मी फरशी झाड, हा ठीक आहे, तुम्ही 2 दिवसातून एक वेळा 3 दिवसातून एक वेळा फरशी पुसू पुसू शकता, पण झाडणे तर रोजच आहे. स्वयंपाक तर रोजच करणे आहे. मग हे 5च काम आहे. लहानपणापासून लागलेली सवय आहे. एक काम जर कोणी व्यक्ती निरंतर करत असेल, तर मला सांगा तो किती एक्सपर्ट व्हायला पाहिजे. पण काही काही लेडीज किंवा काही काही, हा लेडीजच म्हणून बायांचाच विषय चालू आहे, लाईफ निघून जाते, म्हातारे होते, पण कामामध्ये परफेक्शन येत नाही. असं कसं होऊ शकते की एकच एक काम करून राहिले तुम्ही वर्षानुवर्ष, 30 40 50 वर्ष तुमचे गेले घराला झाडू मारताना. जर तुमची परीक्षा घेतली तर तुम्ही टॉप मोस्ट निघायला पाहिजे. भांडे घासताना तुम्ही टॉप मोस्ट निघायला पाहिजे. स्वयंपाक करताना तुम्ही तर मास्टर शेफ असायला पाहिजे. तर का बरं होऊ शकत नाही. एक साधासा कोर्स केलेला व्यक्ती मास्टर शेफचा एखादा जर कोर्स करत आहे, तो काही महिन्यामध्ये एक परफेक्ट शेफ बनते, जो हॉटेलमध्ये काम करून पैसा कमवण्याचा लायकीचा बनते. वर्षानुवर्ष स्वयंपाक करून सुद्धा एखाद्या बाईच्या हाताला का बरं चव नाही. काही तर मिसिंग आहे का नाहीये. खरी का खोटी गोष्ट सांगा. का बरं एखादी बाई लाख भांडे घासन, पण तिचं भांडे घासल्याने ते भांडे घासले का नाही घासले कळतच नाही. एखादी बाई कितीही कपडे धुवन, तरी कपडे धुतल्यानंतर एकच गोष्ट की काहीतरी याच्यामध्ये पॉवर दिसत नाही आहे. क्लीननेस दिसत नाहीये. कितीही घर झाडल तरी कचरा दिसनच. असं का बरं होऊन राहिलं. एक साधासा जॉब करतो आपण तर आपण त्याच्यामध्ये परफेक्ट बनतो. का? कारण की होल लाईफ याला आपण बर्डन म्हणून काम केलं. कधीच त्याला रिस्पेक्ट दिली नाही, कधीच त्याला प्रेम केलं नाही, किंवा कधीच त्या गोष्टीला आपुलकीच्या भावनेनं बघितलंच नाही. हमेशा असं वाटलं की हे नोकर सारखं काम आहे, हे मीच का बरं करावं. म्हणजे जिथे तुमचं मन नाही लागलं, जिथे तुमचे प्रेम नाही, जिथं आपुलकीची भावना नाही, तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. जर त्याच घर कामाचे तुम्हाला जर महिन्याकाठी पगार दिला असता ना, तुम्ही बोलणेही खाल्ले असते, शिवाय खाल्ल्या असत्या, परफेक्शन मध्ये कामही करून दाखवलं असतं. का? कारण की आता पैसा येत आहे ना, तर मन लागलं. आपुलकीची भावनाचा अर्थ काय आहे की हे माझंच काम आहे, हे मलाच करणे आहे, आणि हे मी जितकं चांगल्या पद्धतीने करणार तितकं माझ्या घरातलं वातावरण चांगलं राहील. हा जो माइंडसेट आहे ना, हा आपण कधी क्रिएटच करत नाही. किंवा स्वतःच्या मनामध्ये आपण एक गिल्ट घेऊन येतो, एक नैराश्य किंवा एक थर्ड क्लास अशी भावना निर्माण करतो. यार हे काम नोकरचं असायला पाहिजे, मी का बरं करतो. म्हणजे शेवट काय आहे, तुमचं मन नाही लागलं. दुसरं, वर्किंग जेव्हा असते आपलं, जिथे आपण पगार मिळते, तेव्हा तुमच्या हातून जर चूक झाली, मी तुम्हाला म्हणतो ना की समजा तुम्हाला 1 लाख रुपये महिना दिला कोणी, जर घर झाडू झाडू मारणे, फरशा पुसणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, भांडे घासणे, मला सांगा कोणती बाई करणार नाही. 1 लाख म्हणत आहे मी. अरे चांगल्या घरची बाई पण जाऊन काम करून घेईल. का? कारण की 1 लाखाची व्हॅल्यू आहे. आणि त्या कंडिशन मध्ये जर समोरच्याने टॉर्चर केलं, अरे हे भांडे कसे घासले, हो सर उद्या ठीक करतो. अरे हा कचरा कसा राहिला, येस 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 मी करून देईल. अरे हे जेवणामध्ये असं कसं झालं, हा सर होऊन जाईल, सुधार होऊन जाईल, काळजी नका करू, माझा पहिला पहिला टाइम आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं करून देईल. का बरं असं बोलतो आपण. 1 लाख रुपये मिळत आहे. पण तीच बाई जेव्हा आपल्या घरी असते, घराची ती ओनर आहे, एक शब्द बोलून दाखवा तुम्ही आता. तिथे ती स्त्री टॉर्चर, ह्युमिलेशनची भावना का बरं घेऊन येते. की मला हिनवल्या जात आहे, मला शिकवल्या जात आहे, मला माझी जागा दाखवल्या जात आहे, माझ्याकडून कामं करून घेतल्या जात आहे. का? कारण की मन नाही लागलं ना.
लाख रुपयामध्ये मन लागलं असतं. काही जण आहे खूप सुंदर घर करतात. मी एक जनरल थिंकिंग बोलत आहे. जेव्हा पैसा भेटत आहे तेव्हा आपण बोलणंही ऐकून घेतो आणि परफेक्ट काम पण करतो. का बरं परफेक्ट काम करतो? की तुम्हाला माहित आहे, जर मी स्वयंपाक करताना मी जर कोणत्या विचारात राहिली आणि भाजी थोडीशी काय करपली, पोळ्या जर बरोबर झाल्या नाही, स्वयंपाकात जर चव बिघडली, तर मालक मला शिव्या देणार आहे. आणि जर जास्त चूक केली, कामावरून काढून टाकलं, तर लाख रुपये गेला हातचा. अशा मोमेंटमध्ये ती बाई काय म्हणणार, सगळे विचार सोड, कामावर फोकस कर. कारण की जितकं फोकस करशील, जितकं चांगल्या पद्धतीने काम करशील, तितका पैसा भेटणार. लाख रुपयाची व्हॅल्यू आहे. माझी किती सारे स्वप्न पूर्ण होऊ शकते. एकदम बी इन प्रेझेंट मोमेंट, बी इन सेंटर्ड. ते म्हण की मीच आहे करता करविता, सगळं काही माझ्याच हातून होणार आहे. बी इन सेंटर, ते स्वतःला व्हॅल्यू देणार. बी इन प्रेझेंट मोमेंट, ती बिलकुल एकटक तिथं राहील. तिला माहित आहे मी कशाला फ्युचरचा विचार करू जेव्हा लाख रुपये महिना भेटत आहे. मी कशाला पासचा विचार करू. असं नवरा नालायक दिन, पैसा ते येऊ दे घर के बाहेर. ती ना पास्टचा विचार करणार ना ती फ्युचरचा विचार करणार. तिला एवढं माहिती आहे की मला लाख रुपये मिळणार आहे या कामामधून, मला कामावर फोकस करू द्या. पण तीच बाई जेव्हा स्वतःच्या घरात असते, ह्या ऍटिट्यूडने वर्क करते का? मागे माझं संतोषी मॅडम सोबत बोलणं झालं. हाच टॉपिक होता. तुम्ही जेही करून राहिले, ट्रेडिंग करा, नेटवर्किंग करा, कोणताही विषय तुम्हाला ज्याही फील्डमध्ये समोर जायची इच्छा आहे, स्वतःला रेडी करा. कशासाठी? एक प्रकारे जसं की मी जॉब करत आहे आणि जर मी जॉबवर गेली असती तर 10 ते 5 मला काहीही करून काम करावं लागलं असतं. मी स्वतः बिझनेस करत आहे किंवा माझं स्वतःचं सेल्फ वर्क मला क्रिएट करायचं आहे, तर 10 ते 5 हा माझा टायमिंग माझ्या एज्युकेशनमध्ये, माझ्या लर्निंगमध्ये, माझ्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये, त्याची प्रॅक्टिस करण्यामध्ये, त्याला प्रॅक्टिकली अप्लाय करण्यामध्ये, रिझल्ट ओरिएंटेड वर्क करण्यामध्ये आणि रिझल्टला एन्जॉय करण्यामध्ये घालवा. एक्झॅक्टली जसं काही मला जॉब लागलेला आहे. आपण ऍज अ वर्किंग वुमन किंवा घरी असलेला एक व्यक्ती, तो माणूस असो, मुलगा असो, मुलगी असो किंवा एखादी बाई असो, ती काय करते किंवा तो व्यक्ती काय करतो? घरीच तर आहो. कशाला एवढं लोड घ्यायचा आहे? कशाला शेड्यूल बनवायचा आहे? करू. झोप आली झोपून जाऊ, मनात आलं जेवण करू, फोनवर आला तर तासभर फोनवरच बोलून घेऊ. कोणीतरी भेटला, अरे येते काय मीटिंगसाठी, चालले त्याच्या घरी. हळदी कुंकूला येते काय, चालले त्याच्या घरी. एक वर्किंग वुमन हळदी कुंकू करायला जाते का दुपारी 2 वाजता? हॅलो सर, मी माझ्या मैत्रिणीचं हळदी कुंकू आहे, 1 तास मला सुट्टी पाहिजे, मी जाऊन येतो. मग तुम्ही घरगुती बाया कशासाठी जाता 2 वाजता हळदी कुंकू करायसाठी? किंवा 4 ते 5 तुम्हाला बाहेर जाऊन गपशप करण्याच आहे, कशासाठी? का? कारण की सिरियसनेस नाहीये. त्या कामातून तुम्हाला काय मिळू शकते, तुमच्या ह्या ऍटिट्यूडने तुम्ही काय कमवू शकता, एखादं स्किल डेव्हलप करून तुम्ही लाईफ मध्ये काहीतरी चांगलं अर्निंग करू शकता, कोणाची काउन्सिलिंग करू शकता, कोणाला मार्गदर्शन करू शकता. तुम्ही वेल सेटल आहे तर तुम्ही 4 बायांना त्यांच्या पायावर उभं करू शकता. त्यांना काम करण्याची एक स्किल डेव्हलप करून देऊ शकता. किती सारं काम करू शकता तुम्ही. ऍज अ बिझनेस वुमन तुम्ही तुमचं प्रोग्रेस करू शकता, तुमचं टर्नओव्हर वाढवू शकता, स्वतःला एक क्लास डेव्हलप करण्यामध्ये स्वतःची एक व्हॅल्यू ऍड करू शकता, एक एंटरप्रेनर बनू शकता. तुमच्याद्वारे 100 लोकांना, हजारो लोकांना तुम्ही काम देऊ शकता. का बरं आपण तसं करत नाही? तेच घरदार स्वयंपाक त्याच्यामध्येच का बरं आपण रेंगाळून बसलो? याचा अर्थ असा नाही उद्यापासून काम सोडा, याचा अर्थ आहे उद्यापासून आणखी चांगल्यानं काम करा.
तुमच्या कामामध्ये मला असं वाटतं ना, सेल्फ वर्दीनेस ज्याला म्हणतो, त्याचा अर्थ काय? मी जर झाडू मारला तर कोणाच्या बापाची ताकद नसली पाहिजे का त्याच्यात काडी करून दाखवा त्यांनी की कुठं कचरा आहे म्हणून. मग झाडू बिलकुल उलटा दाखवून दाखवतो आता. नाही दिसला तर फटके त्या पाठीवर बसन बाबू. म्हणजे त्याला समजलं पाहिजे कचरा दाखवायची आपली हिंमत आहे का नाही. पहिलेच विचार केला पाहिजे की टॉर्चर करू या बाईले की नाही करू. काय सांगावं, ती झाडूची मूठ कधी पलटून जाईल आणि आपल्याच पाठीत बसन. म्हणजे समोरच्याला बिलकुल पक्क असलं पाहिजे की कचरा दिसला तेव्हाच मी बोलणार. पण कचरा दिसत आहे म्हणूनच कोणी ना कोणी बोलत आहे, एवढं लक्षात घ्या. टॉयलेट बाथरूम कुठेतरी क्लीन नाही आहे म्हणूनच कोणीतरी बोलला तुमच्यासोबत. कुठंतरी स्वयंपाकात कमी राहिली म्हणूनच कोणीतरी बोलला. हा, जर जास्तच नालायक असेल तर त्यासाठी आपण काही नाही करू शकत. ते तुमचं नशीब, तुम्ही टॉर्चर देणाऱ्याच्या घरात गेले. आता ते नॉर्मल ह्युमन बिईंग, कोणातच प्रत्येकाला तेवढी अक्कल आहे. नीट अँड क्लीन आणि परफेक्ट वर्क जर दिसलं ना तर कोणीही जास्त दिवस काड्या करू शकत नाही. एक ना एक दिवस त्याची अवकात दिसून जाईल आणि त्याला स्वतःला लाज वाटेल की यार आपण या व्यक्तीला किती टॉर्चर करायचं. काही दिवसांत शांत होऊन जाईल. पण परफेक्शन कोणात असलं पाहिजे? माझ्यात. त्याला चेंज करण्याचं ताकद पण असली पाहिजे आणि नाही तर त्याला रिव्हर्स करण्याची पण ताकद असली पाहिजे. रिव्हर्स म्हणजे तुम्ही प्रिटेंड पण करू शकले पाहिजे का असं कसं तुम्ही बोलू शकता मला. आणि नसन तर पहिले शिकवा. बिलकुल माझ्यासमोर उभा राहा, मला भाजी करणं शिकवा. जर चूक झाली एक तर माझ्या कानाखाली मारा, नाही तर मी तुमच्या कानाखाली मारून देईन. बोलून दाखवा आता समोरच्या व्यक्तीने. पण दम आपल्यात असला पाहिजे की परफेक्ट काम करून दाखवा. त्याच्यानंतरचा विषय हा, बिना परफेक्शनचा जर तुम्ही असे शब्द खारान तर तुम्हीच मार खाण्याच्या लायकीचे. आता विदाउट परफेक्शन ऍटिट्यूड काही कामाचा नाही. आणि ज्याला परफेक्शन असते ना त्याला ऍटिट्यूडच नसते. त्याला माहित आहे माझं वर्क बोलणार, माझं रिझल्ट बोलणार आहे. आणि रिझल्ट दिसून जाईल सगळ्यांना. कोणाला आपल्याला ऍटिट्यूड दाखवायची गरजच नाही. तो क्रिएट होते कशाच्या रूपात? रिस्पेक्टच्या रूपात. आणि आपोआपच ते वर्ड निघणार, माझी सुनबाई किती चांगली आहे, माझी पोरगी किती चांगली आहे, माझी वाईफ किती चांगली आहे. तुम्हाला काहीच बोलायची गरज पडत नाही. तर विषय आपला काय आहे? सेंटर. सेंटर आणि सेंटर म्हणजे स्वतःला फोकस करा. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना व्हॅल्यू देता ना, तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या अवतीभोवती फिरता तेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या हातातली कोण आहे? कठपुतली आहे. पण जेव्हा तुम्ही सेंटर्ड असता, सेल्फ सेंटर्ड असता, तेव्हा सगळं जग तुमच्या अवतीभोवती फिरते. आता तुम्ही जो निर्णय घेणार आहे, तुम्ही जो वर्क करणार आहे, तुम्ही जे काही करणार आहे, आता हे तुमच्या अंडर कंट्रोलवर आहे. आणि त्याचे करते करविते कोण आहे? तुम्ही. यू आर द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट वर्क. जसं ते म्हटलं मी ₹1,00,000 मिळणार तर काही, यू आर द रिस्पॉन्सिबल. माहिती आहे जर चूक झाली तर माझी नोकरी जाणार. आता रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, आपण सेंटर मध्ये आलो. आता त्याला परफेक्ट करण्यासाठी आपण काय करतो? लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट. मला ना भविष्याची चिंता करून जमणार आहे, ना पास्टला रिकॉल करून काही मला मिळणार आहे. मला जे काही मिळेल ते आत्ता आणि आत्ताच मिळेल. माहित पडलं पोळ्या टाकत आहे, तिकडे विचार करत आहे अरे पोळी जळली, पोळी जळली. कुठं ध्यान होतं? ती बाई काय म्हणणार, एक पोळी काय जळली, मला बोलणे बसले. अरे एक पोळी जळली म्हणून बोलणे नाही बसले, ते जळताना तुझं लक्ष कुठं होतं? म्हणजे कुठंतरी एक तर फ्युचर मध्ये होतं, नाही तर पास्ट मध्ये होतं. म्हणजे प्रेझेंट मोमेंट मध्ये ती नव्हती. आणि हा विषय प्रत्येक सेक्टर मध्ये लागू होते. आपला जस्ट एक जनरल टॉक घेत आहे म्हणून हे उदाहरण घेतलं बाईचं. आणि तर हा प्रॉब्लेम सगळीकडे आहे. लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट इन्व्हॉल्व्स अ डायरेक्टिंग फुल अटेन्शन टू द हिअर अँड नाऊ. आपल्या पूर्ण चित्तला, आपल्या ध्यान किंवा आपल्या लक्षला एक दिशा दाखवणे. कुठे? इथे आणि आत्ता. मला इथे काय करायचं आहे आणि आत्ता काय करायचं आहे. मला इथे साफसफाई करायची आहे आणि आत्ता काय करायचं आहे? तर झाडू मारायचा आहे.
ह्या 2 पॉइंट क्लिअर झाले. इथे काय करायचं आहे? साफसफाई. आणि आता काय करायचं आहे? झाडू मारायचा आहे. क्लिअर झाली गोष्ट. झाडू मारताना मला किचन मध्ये जायचं नाही आहे, स्वयंपाक करताना मला झाडू नाही मारायचा आहे. क्लिअर. आणि जेव्हा मी इथे म्हणत आहे, इथेचा अर्थ आहे इथे, जिथे मी आहो तिथे. फिजिकल बॉडी इथे आहे आणि मेंटल बॉडी कुठेतरी पास्ट मध्ये फिरून राहिली नाही. इथे म्हणजे तुमचं मनस शरीर आणि तुमचं फिजिकल बॉडी, स्थूल शरीर, दोन्ही इथे अवेलेबल असलं पाहिजे ऑन द मोमेंट. आणि काय करायचं आहे नाऊ आता, ते सुद्धा क्लिअर असलं पाहिजे. हे आहे प्रेझेंट मोमेंट. आता प्रेझेंट मोमेंटचा अर्थ असा नाही की तुम्ही आत्ताच बघा, मागचा विचार करू नका, पुढचा विचार करू, नाही नाही, मागचाही विचार करणे आहे, फ्युचरचाही विचार करणे आहे. पण तुम्हाला समजणे आहे की लिव्ह इन प्रेझेंट मोमेंटचा अर्थ काय. तुम्ही वारंवार तासन तास दिवसेंदिवस भूतकाळाचे अनुभव रिकॉल करू शकत नाही. किंवा फ्युचरमध्ये, आता समजून घ्या इथे कोणाचं लग्न व्हायचं आहे, ती विचार करते कसं होईल, काय होणार, कसा न. आजच आजच माझी काउन्सिलिंग झाली, जबरदस्त झाली एका पोरासोबत. लग्नाचाच टॉपिक होता. पोरगी होच नाही म्हणून राहिल्या, काय करावं. बिझनेस आहे, नोकरी आहे, शेती आहे, लाख रुपया पैसा खात्यात पडून आहे, स्वतःचे 2-2, 3-3 दुकान आहे, कायच करावं समजत नाही. काउन्सिलिंग झाली. म्हटलं तुला मी 12 वर्षापासून, अरे आवाज नाही येत आहे? येतोय सर, येतोय. येत आहे. तर 12 वर्षापासून मी तुला ओळखतो म्हटलं. ठीक आहे, काही आपण हसी मजाक केली असेल लेडीजच्या प्रती, काही केलं असेल, मी तुला ओळखतो. तुझं एंड ऑफ द वर्ड काय होता? तर मला आहे ना, अशी पोरगी नाही भेटली पाहिजे, अशी पोरगी नाही भेटली. लाईफ टाईम तू एकच वाक्य बोलला 12 वर्षात. अरे हो म्हणे, मी याच्यावर नोटीस नाही केलं. म्हटलं काऊन असा बोलला तो? जर मी तुला हा प्रश्न विचारला की तुला मुलगी कशी पाहिजे, तू 4 गोष्टी चांगल्या सांगशील आणि 100 गोष्टी तुला ज्या नाही पाहिजे त्या सांगशील. म्हणजे हो, हे तर बरोबर आहे. म्हटलं तुझं फोकस कुठं आहे? जे नाही पाहिजे. लिस्ट किती मोठी आहे? म्हणजे खूप मोठी. मग मला सांग, ज्या गोष्टीमुळे तुला धोका आहे, रात्री 12-1 वाजता झोपेल. तुझं इनर सेल्फ, तुझं माइंड, त्याला काय म्हणतो आपण, फ्लाईट आणि फाईट मोड मध्ये जात आहे. एक तर पडून जात आहे किंवा त्याला टक्कर देत आहे. तू टक्कर देण्यासाठी रेडी आहे. जे टक्कर देणं म्हणजे काही करून लग्न करून टाकू, बघून घेऊ, जे होईल ते होईल. पण इनर मध्ये फ्लाईट मोड काय म्हणत आहे? सिक्युरिटी पाहिजे, सेफ्टी पाहिजे. आणि सिक्युरिटी सेफ्टीची भावना तुझ्या आतमध्ये एनर्जी क्रिएट करत आहे. ती एनर्जी तुझ्या ऑरा मधून बाहेर पडत असताना सिग्नल देत आहे की याच्याकडे पोरी आणू नका. का? कारण की याच्या लाईफमध्ये ट्रिमेंडस पेन किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे. आणि तू म्हणताय मी लग्न करायसाठी रेडी आहे, पण पोरी येते आणि फायनल का नाही होत? रिटर्न, कारण त्यांच्या ऑरामध्ये, त्यांच्या एनर्जी सिस्टमला समजत आहे की ह्या व्यक्तीला मुलीपासून प्रॉब्लेम होणार आहे. तर ती मुलगी तुझ्याकडे त्या लेवलला अट्रॅक्टच होत नाहीये. अरे यार म्हणे, हो खरी गोष्ट आहे म्हणे, मी प्रत्येक मोमेंट मध्ये हाच विचार करतो की मला अशी पोरगी नाही भेटली पाहिजे, मला अशी पोरगी नाही भेटली पाहिजे. म्हटलं आजपासून हा विषय बंद कर. तर करू कसं हेच ते समजून राहिलं ना म्हणे, तू बोलला बरोबर आहे. म्हटलं आता काय करावं यासाठी? म्हटलं बघ, एक टेक्निक असते EFT, सध्या तर आपण काही ऑनलाईन करणार नाही की इथे टॅप कर, तिथे टॅप कर. मी काय बोलतो ना ते फक्त समजून घे बस. मी त्याला 2-3 पॉईंट घेतले, त्याच्या निगेटिव्हिटीला एक्सेप्ट करून क्लिअर करणे, आणि 3 पॉईंट घेतले त्याच्या फ्युचर वाईफला आवाज येत नाही आहे, आवाज येत आहे, क्लिअर आहे आवाज. तर
आणि त्याच्या 10 ते 15 मिनिटात त्यांनी कसं 3-4 वेळा आम्ही रिपीट केलं असं समजावून सांगता सांगता तो मला तुझ्या मागं मी बोललो, अरे यार मला बॉडी हलकी वाटून राहिली म्हणते. छातीवर आहे ना असं श्वास घेतल्यानंतर जात म्हणे मला ती क्लिअर झाली म्हणे माझी छाती. माझं डोक्यात आहे ना असं हॅमरिंग चालू होतं म्हणे 3-4 दिवसापासून. डोकं क्लिअर झालं. हे काय झालं म्हणे आता? म्हटलं मला नाही माहित काय झालं. ही टेक्निक आहे. मी तुला फक्त सांगितली समजून आणि म्हटलं की तुला जेव्हाही असा विचार करशील बायकोबद्दल अशा प्रकारे बोल. नाही हे तर मला आता जेव्हा जेव्हा आठवणार तेव्हा तेव्हा बोलणार म्हणे. मी रेकॉर्डिंग पण केलं तुला तू काय बोला ते ऐकून पण घेईल पण नेमकं काय झालं? म्हटलं काहीच नाही झालं. एक्सेप्टन्स आलं. आणि तू पास्ट आणि फ्युचर मध्ये नाहीये म्हटलं आता. पास्ट मध्ये तुझ्या आईला आलेला अनुभव, अं, तुझ्या काकूला, तुझ्या आत्याला, सराउंडिंग मध्ये ज्या तुम्ही पोरी बघितल्या त्याची तुझ्या माइंडमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे ना ते क्लिअर झाले आणि फ्युचरची जी स्वप्न आहे ती सुद्धा तू आता शांत केली आणि एक्सेप्टन्स मोड मध्ये आला की येस आय एम रेडी फॉर रिसिव्हिंग किंवा एन्जॉईंग माय मॅरिड लाईफ आणि मी आता पूर्णपणे रेडी आहे. तुझं फ्युचर पण गेलं, तुझं पास्ट पण गेलं, तू प्रेझेंट मध्ये आला. अरे यार होऊ शकते म्हणे, यार विचार करू करूच पागल झालो आहे म्हणे मी. म्हटलं आता त्या पुरीचा विचार सोड. येणार असन तर होकार येऊन जाईल त्यांच्या घरून, नाही येणार असन तर दुसरी पोरगी येईल. तू टेन्शन घेऊ नको आता. म्हणजे मी आता घेतच नाही टेन्शन. मस्त टेक्निक सांगितली. आता मी जेव्हाही विचार आला तेव्हा हेच कर ना. पोरीवाल्यांची इच्छा जेव्हा यायचं असेल तेव्हा निरोप घेऊन येईल, नाही यायचं असेल तर दुसरी येईल. मी आता नाही म्हणणार नाही म्हणते कोणाला. बढिया. आणि तुरंत काय म्हणते, अरे यार अमित अमित फोन ठेव मध्ये 5-6 पोरी आल्या होत्या दुकानावर. म्हटलं बढिया ब्लेसिंग. एवढ्या लवकर अट्रॅक्शन सुरू केलं का रे म्हटलं मी. हसला आणि फोन ठेवून दिला. मुद्दा काय आहे बोलाचा की कशा प्रकारे आपण आपली लाईफ ब्लॉक करतो त्याशी विचार करून है ना. तर याला आपण कसं दूर करू? माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे वर्तमान मध्ये राहण्याचं जे ध्यान करण्याची पद्धत आहे. बी इन मोमेंट, प्रेझेंट मोमेंट. डीप ब्रिदिंग जेव्हा आपण अति उतावळे होतो ना तेव्हा शांत जेव्हा डीप ब्रिदिंग करतो ते आपण आपली अल्फा कॉन्शियसनेस मध्ये होतो म्हणजे सेंटर मध्ये येतो. आपल्या हार्टवर आपलं फोकस होते. पास्ट आणि प्रेझेंट फ्युचर आपण रिलीज करतो. सिंगल टास्किंग पर्सन बनणे म्हणजे एकच वर्क करणे आणि एकाच कामावर फोकस करणे. जेव्हा आपण 10 कामावर फोकस करतो ना तेव्हा आपण डिस्टर्ब होऊन जातो. सेन्सरी अवेअरनेस, अवेअर असलो पाहिजे आपण. सेन्सरी म्हणजे डोळ्यांनी बघणे, कानांनी, नाकानी ऐकणे, स्मेल करणे, हाताने. याचा अर्थ काय आहे? उदाहरणार्थ तुम्ही किचन मध्ये काहीतरी ठेवलं, ते जळून राहिलं, वास येत आहे, पण तुमची रिमेंबरिंगच नाही की तुम्हीच काहीतरी गॅसवर ठेवलं म्हणून. तुम्हाला असं वाटतं की दुसऱ्याच्या घरातलं जळत आहे. आणि जेव्हा किचन मध्ये जाऊन बघता, अरे यार आपलंच भांडं जळलं. सेन्सरी म्हणजे नाक तुम्हाला सांगत आहे काहीतरी जळत आहे पण तुम्ही अवेअर नाही आहे. कधी कधी बघा ते रील्स येते, कपल हात धरून चालत आहे, कोणीतरी येते लेडीजला म्हणते बाजूला लाव बाजूला लाव आणि एक दुसराच व्यक्ती येऊन हात धरून घेते. किंवा एखादा व्यक्ती एक नकली हात बनवते, थोडा वेळ चालते चालते आपला हात काढते, तो नकली हात देते आणि तो व्यक्ती किंवा ती बाई कितीतरी दूरपर्यंत तो हात धरून चालत आहे, बोलत पण आहे, पण तिचं लक्षच नाही की तो व्यक्ती जो आहे आपला पार्टनर त्याने हात सोडून दिला. याला म्हटलं जाते सेन्सरी अवेअरनेस. तुम्ही आत्ताच्या मोमेंटमध्ये अवेअर आहात काय? तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे? जेव्हा आपण अवेअर होतो ना तेव्हा प्रेझेंट मोमेंट मध्ये येतो. एक्सेप्टन्स हे जे मी त्या मुलाला आज करून घेतलं. एक्सेप्ट कर सिच्युएशनला. पास्ट मध्ये तू नकारात्मक अनुभव घेतले मॅरिड लाईफ बद्दल, तुझ्या फॅमिलीकडून, तुझ्या रिलेशन मधून, तुझ्या नेबर्स कडून. एक्सेप्ट कर आणि एक्सेप्ट कर फ्युचर मध्ये येणारी वाईफला पण. जे होणार आहे चांगलं होणार आहे. एक्सेप्टन्सची भावना त्याला सेंटर मध्ये घेऊन आली आणि एकदम त्याचं टेन्शन हलकं झालं. फिजिकल ग्राउंडिंग, काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करा आणि वर्तमान मध्ये या. तुम्ही रस्त्यावर चालायला जा, आडवं तेवढं चालाल काय विचार करत करत?
कुठेतरी आपटून जाल. रोडवर चालताना तुम्हाला कॉन्शियस राहावं लागते, कुठून गाडी येत आहे का, कुठून कुत्रा येत आहे का, कुठे गड्डा आहे का, कुठे काही आहे, समोर गाडी उभी आहे आणि जाऊन तुम्ही टक्कर मारून दिली. नाही, अवेअर राहावं लागते. म्हणजे फिजिकल काहीतरी वर्क करा. अशा प्रकारे आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये जगू शकतो. आय होप, भलेही जर कोणा लेडीजला वाईट वाटलं असेल माझं उदाहरणाचं, मी माफी मागतो, है ना. पण एक जस्ट जनरल टॉक होता, कोणाला हिनवण्याचा किंवा कोणाला वाईट बोलण्याचा माझा काही हेतू नाही किंवा उद्देश नाही आहे. जस्ट नॉर्मल राहा आणि काही वाईट वाटून घेऊ नका. ओके, चला तर आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. आजचं टॉपिक आपण इथे स्टॉप करू. ओके, चला शांत स्थिर बसा, रिलॅक्स. पाठीचा कणा ताठ, कंबर सरळ, मान आणि खांदे हलके सोडा. लांब खोल श्वास घ्या आणि फोकस करा तुमच्या श्वासावर. बघा तुमचे श्वास आणखी आणखी रिलॅक्स होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमची बॉडी पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. आता आपण प्रेझेंट मोमेंट बद्दल बोललो. जसं जसं मी वर्ड वापरतो तसं तसं तुमची नजर त्या त्या बॉडी पार्ट कडे गेली पाहिजे. प्रत्येक श्वासासोबत तुमचं पूर्ण शरीर आणि शरीराचे प्रत्येक ऑर्गन्स शांत, शिथिल आणि रिलॅक्स होत आहे. लांब खोल श्वास, श्वास सोडा. पूर्ण लक्ष तळपायाकडे, बोट, तळपाय, पोटऱ्या, घुटणे, मांडी, हिप एरिया, सिटिंग एरिया, लोअर बॅक, कंबर, अप्पर बॅक, पाठ, पाठीचा मणका, मान, गळा, खांदे, भुजा, बाहू, तळहात, हाताचे बोट, चेस्ट एरिया, तुमचे फुफ्फुस, रेस्पिरेटरी ऑर्गन्स, तुमचा हार्ट, चेस्ट, स्तन, पोट, पोटातले ऑर्गन्स, नाभी, ओटीपोट, तुमचे जांघा आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. ऑल बॉडी अँड बॉडी पार्ट्स अँड बॉडी ऑर्गन्स शांत आणि शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे, स्ट्रेस फ्री, तणावमुक्त, दुःख, पीडा, मुक्त होत आहे, शांत आणि शिथिल होत आहे. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर, डोक्याची मागची बाजू, डोक्याची वरची बाजू, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, मिड ब्रेन, रेप्टाइल ब्रेन, फ्रंटल कोर्टेक्स आणि तुमचा माथा, तुमचा चेहरा, स्किन, तुमचा जबडा, तुमचे दात, तुमची जीभ, तुमचे ओठ, तुमचे नाक, तुमचे कान, डोळे, डोळ्यावरील पापण्या आणि पापणीवरील सर्व ताण. पूर्ण फोकस करा डोळ्यांवर, डोळ्यांच्या पापण्यांवर. पूर्ण ताण तणाव शिथिल होत आहे. तुम्ही रिलॅक्स होत आहात, शांत आणि शिथिल. लांब खोल श्वास, श्वास सोडा. तुमचे सगळे विचार शांत आणि शिथिल होत आहे. तुमचे श्वास
आणखी शांत आणि शिथिल होत आहे. रेडी फॉर मेडिटेशन. चला तर सुरू करूया मनी रेव्हरन्स प्रोसेसला. मनी रेव्हरन्स म्हणजे धन उपासना, धनाची उपासना. उपासना म्हणजे उप आसन. उप म्हणजे दुसरा, आसन म्हणजे जवळ बसणे, थोडा वेळ जवळ बसणे. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये 24 तासामधून आपण थोडा वेळ काढूया ह्या धनासाठी आणि ह्या मनी फ्रिक्वेन्सीच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ ह्या धनासोबत गोष्टी करू, याच्याशी आपले सुखदुःख शेअर करू आणि ह्या धनाला, ह्या मनी फ्रिक्वेन्सीला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रित करूया. चला तर सुरू करू मनी रेव्हरन्स प्रोसेसला. ताट सरळ बसा, लांब खोल श्वास घ्या, मांडी सैल सोडा, दोन्ही तळहात आपल्या मांडीवर ठेवा. महामुद्रेच्या पोझिशन मध्ये पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास तुम्ही कसे घेत आहात ते बघा. तुम्हाला एक सिंबल दिलेला आहे, त्या सिंबलला आपल्या हातामध्ये घ्या आणि त्याकडे एक टक बघा. जसं आपण त्राटक करतो त्यानुसार त्या सिंबलकडे एक टक बघा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. 10 श्वास घ्या, 9 श्वास घ्या, 8 श्वास घ्या, 7 श्वास घ्या, 6 श्वास घ्या, 5 श्वास घ्या, 4 श्वास घ्या, 3 श्वास घ्या, 2 श्वास घ्या, 1. आणि माझ्यासोबत बोला आणि ह्या कार्ड कडे बघा. ह्या कार्ड कडे बघत बघत माझ्या मागे मागे बोला. आय थँक यू फॉर क्रिएटिंग लक. स्क्रीन आय कडे बघा. थँक यू फॉर क्रिएटिंग मनी. आय थँक यू फॉर क्रिएटिंग abundance. I thank you for creating money. I thank you for creating luck. I thank you for creating abundance. I thank you for creating luck. I thank you for creating money. I thank you for creating abundance. आता हे सिंबल आपल्या डाव्या हातामध्ये घ्या आणि त्यावर उजवा हात प्लेस करा आणि म्हणा, आय इन्व्हाइट डिव्हाइन गॉडेस लक्ष्मी. आय इन्व्होक युअर डिव्हाइन abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. I invite divine goddess Lakshmi. I invoke your divine abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या आणि त्याच्या मागे मागे तुम्ही चॅन्ट करा. फील करा ह्या मंत्राच्या फ्रिक्वेन्सीला, फील करा ह्या मनी व्हायब्रेशनला.
फील करा डिवाइन लक्ष्मीच्या प्रेझेन्सला, लक्ष्मीच्या ब्लेसिंग्सला फील करा, फील करा. ह्या मनी व्हायब्रेशन सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या मनी व्हायब्रेशनच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. क्लिअर अँड लाऊड चॅन्टिंग करा. व्हायब्रेशन फील करा, क्रिएट करा. नाभीच्या खाली स्वादिष्ठान चक्रावर पूर्ण लक्ष. आणि स्वादिष्ठान चक्रमधून गोल्डन लाईट क्रिएट होत होल बॉडीमध्ये ऊर्जा प्रवाहित होत आहे. तुमच्या ऑरामध्ये गोल्डन लाईट प्रवाहित होत आहे आणि तुमची मनी एनर्जी एनहान्स होत आहे.
श्रीं ह्रीं 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 श्रीं ह्रीं. तुमचा उजवा हात श्रीं नाभीच्या खाली ह्रीं स्वादिष्ठान चक्रावर स्पर्श करा आणि बघा तुमच्या हातामधून श्रीं ह्रीं एनर्जी स्वादिष्ठान चक्रामध्ये प्रवेश करत आहे. श्रीं ह्रीं 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 श्रीं ह्रीं. Now we start our step 2 process. Find your problems. आपली स्टेप 2 प्रोसेस आहे. तुमचे जे प्रॉब्लेम आहे, ज्या कारणाने तुम्ही त्रस्त आहात, दुखी आहात, तुमचे व्हायब्रेशन लो होत आहेत, त्या प्रॉब्लेमला फाइंड आउट करणे. स्टेप 2, फाइंड युअर प्रॉब्लेम. आय गिव्ह यू 2 minutes. फाइंड व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. नाउ at one time only one problem will be recognized. एका वेळेला तुम्ही फक्त एकच प्रॉब्लेमला रिकॉग्नाइज कराल. मी तुम्हाला 2 मिनिट देत आहे. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम रिकॉग्नाइज करा. शोधा, तुमच्या अंतर्मनामध्ये जा आणि बघा, विचारा तुमच्या अंतर्मनाला, सद्यस्थितीमध्ये असा माझा कोणता प्रॉब्लेम आहे जो मला त्रास देत आहे, ज्या कारणामुळे मी सतत दुःखी आहे. विचारा स्वतःला. टेक युअर टाइम अँड फाइंड युअर प्रॉब्लेम. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला कशाची गरज आहे, ते मिळत नाही आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. काय आहे तुमचा प्रॉब्लेम, फाइंड आउट करा.
सगळ्यांनी शांत रिलॅक्स बसा. एकदम डीप खोलमध्ये जे जा हातामध्ये आणि विचारा पैसे स्वतःला किंवा माझा कॉईन घेतलेले काय आहे त्याला प्रॉब्लेम आहे. ठेवून द्या. ते सगळं पैसे वगैरे ठेवून द्या आता आणि एकदम रिलॅक्स बसा. ज्या कारण की आता ठिकाणी आपल्याला मी टॅपिंग एक्स करायची वाय आहे. झेड तर हे तुमचं बोलणार हात आहे त्या ठिकाणी फ्री असले तुम्हाला पाहिजे. तुमचा प्रॉब्लेम बोलायचा आहे. नाही, सध्या आपल्या प्रॉब्लेमला अनालाइज करणं आहे. आय रिकॉग्नाइज दॅट एक्स वाय झेड इज माय प्रॉब्लेम. मी रिकॉग्नाइज केलं आहे एक्स वाय झेड हा माझा प्रॉब्लम आहे. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है एक्स वाय झेड ये मेरा प्रॉब्लम है. आई रिकॉग्नाइज दैट द नीड ऑफ माई बॉडी एंड माइंड टू हैव एक्स वाय झेड धिस प्रॉब्लेम. मी रिकॉग्नाइज केलेला आहे माझ्या शरीराची आणि मनाची गरज एक्स वाय झेड धिस प्रॉब्लम. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है मेरे शरीर की जरूरतें और मन जुड़ी हुई है एक्स वाई जेड इस प्रॉब्लम के साथ. आई रिकॉग्नाइज दैट द रेजिस्टेंस टू लेट गो ऑफ द नीड ऑफ दिस एक्स वाई जेड प्रॉब्लेम. मी रिकॉग्नाइज केलेला आहे हा जो विरोध होत आहे ही गरज लेट गो करण्यासाठी सोडून देण्यासाठी एक्स वाय झेड या प्रॉब्लमच्या प्रति. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है जो रेजिस्टेंस जो विरोध मुझे हो रहा है इस नीड को लेट गो करने के लिए इसे छोड़ने के लिए एक्स वाई जेड इस प्रॉब्लम के प्रति. नाउ यू फाइंड आउट युअर प्रॉब्लेम. रिझोनेट विथ मनी. मनीच्या फ्रिक्वेन्सी सोबत आपल्याला रिझोनेट व्हायचं आहे. आपल्याला तिच्या फ्रिक्वेन्सी सोबत स्वतःची फ्रिक्वेन्सी मॅच करायची आहे. रिझोनेट व्हायचं आहे, व्हायब्रेट व्हायचं आहे मनी फ्रिक्वेन्सीवर. इट इज अ की पॉइंट ऑफ दिस मेडिटेशन. सर्वांनी खूप अलर्ट राहा, खूप फोकस व्हा, स्वतःच्या श्वासावर ध्यान द्या. पूर्ण अलर्टनेस, पूर्ण ऍक्टिव्हनेस आणि प्रेझेंट मोमेंट मध्ये येऊन ही एक्सरसाइज आपल्याला पूर्ण करणे आहे. रिझोनेट विथ मनी. टॅप करा तुमच्या तळ हाताच्या कडेला, करा ते स्टॉप पॉइंटवर आणि माझ्या मागे मागे म्हणा, लाऊडली म्हणा. काहीही विचार करण्याची गरज नाही की तुमच्या बाजूचा व्यक्ती तुम्हाला काय म्हणणार आहे. काहीही विचार करायची गरज नाही की तुमचे समाजातले लोक तुम्हाला काय बोलत आहेत. कसलाही विचार करू नका. जस्ट रिझोनेट विथ मनी आणि माझ्या मागे मागे बोला. टॅप करा. आय डिझर्व मनी. आय लव्ह मनी. मनी लव्ह मी. मनी इज इझिली अवेलेबल फॉर मी. मनी कम्स इन माय लाईफ व्हेरी एफर्टलेसली. आय डिझर्व मनी. आय लव्ह मनी. मनी लव्ह मी. मनी इज इझिली अवेलेबल फॉर मी. मनी कम्स इन माय लाईफ व्हेरी इझिली अँड एफर्टलेसली. पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे. पैसा माझ्यासाठी खूप सहज उपलब्ध आहे आणि तो मिळवण्याकरिता माझं शरीर, मन, बुद्धी
सगळ्या स्तरावर मला साथ देत आहे. आय एन्जॉय विथ मनी. आय एन्जॉय अर्निंग मनी. आय एन्जॉय स्पेंडिंग मनी. पैसा खूप सहज आहे माझ्यासाठी. माझ्या कामाला, प्रत्येक गोष्टीला सहज यश मिळत आहे. हे यश अनुभवण्यासाठी माझी प्रत्येक पेशी, माझं प्रत्येक सेल्स पात्र आहे. आय डिझर्व दिस. आय एन्जॉय दिस. आय लव्ह दिस. या अवस्थेत जगायला मला खूप मजा येते. असं आयुष्य पूर्ण जगायला, प्रत्येक स्तरावर पूर्ण जगायला मला खूप मजा येत आहे. आय लव्ह लिव्हिंग दिस स्टेट. आय डिझर्व मनी. आय लव्ह मनी. मनी लव्ह मी. मनी इज इझिली अवेलेबल फॉर मी. मनी कम्स इन माय लाईफ व्हेरी एफर्टलेसली. पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे. पैसा माझ्यासाठी खूप सहज उपलब्ध आहे आणि तो मिळवण्याकरिता माझं शरीर, मन, बुद्धी सगळ्या स्तरावर मला साथ देत आहे. आय एन्जॉय विथ मनी. आय एन्जॉय अर्निंग मनी. आय एन्जॉय स्पेंडिंग मनी. पैसा खूप सहज आहे माझ्यासाठी. माझ्या कामाला, प्रत्येक गोष्टीला सहज यश मिळत आहे. हे यश अनुभवण्यासाठी माझी प्रत्येक पेशी पात्र आहे. आय डिझर्व दिस. आय एन्जॉय दिस. आय लव्ह दिस. या अवस्थेत जगायला मला खूप मजा येते आहे. असं आयुष्य पूर्ण जगायला, प्रत्येक स्तरावर पूर्ण जगायला मला खूप मजा येत आहे. अँड आय लव्ह लिव्हिंग दिस स्टेट. आय डिझर्व मनी. आय लव्ह मनी. मनी लव्ह मी. मनी इज इझिली अवेलेबल फॉर मी. मनी कम्स इन माय लाईफ व्हेरी एफर्टलेसली. पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे. पैसा माझ्यासाठी खूप सहज उपलब्ध आहे आणि तो मिळवण्याकरिता माझं मन, माझं शरीर, माझी बुद्धी सगळ्या स्तरावर मला साथ देत आहे. आय एन्जॉय विथ मनी. आय एन्जॉय अर्निंग मनी. आय एन्जॉय स्पेंडिंग मनी. पैसा खूप सहज आहे माझ्यासाठी. माझ्या कामाला, प्रत्येक गोष्टीला सहज यश मिळत आहे. हे यश अनुभवण्यासाठी माझी प्रत्येक पेशी, माझे प्रत्येक सेल्स, माझे न्यूरॉन्स पात्र आहे. आय डिझर्व दिस. आय एन्जॉय दिस. आय लव्ह दिस. या अवस्थेत जगायला मला खूप आनंद येत आहे. असं आयुष्य पूर्ण जगायला, प्रत्येक स्तरावर पूर्ण जगायला मला खूप मजा येत आहे. आय लव्ह लिव्हिंग दिस स्टेट. मस्तकावर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या साईडला आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. नाकाच्या खाली टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. ओठांच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. कॉलर बोलला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. काखेच्या खाली छातीच्या बाजूला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोक्याच्या वर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. मस्तकावर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या साईडला आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. नाकाच्या खाली टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. ओठांच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. कॉलर बोलला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. काखेच्या खाली छातीच्या बाजूला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोक्याच्या वर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. मस्तकावर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या साईडला आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. नाकाच्या खाली टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी.
आय एम सो सिक्युअर विथ मनी. ओठांच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी, आय एम सो कम्प्लीट विथ मनी, आय एम सो सिक्युअर विथ मनी. कॉलर बोलला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी, आय एम सो कम्प्लीट विथ मनी, आय एम सो सिक्युअर विथ मनी. काखेच्या खाली छातीच्या बाजूला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी, आय एम सो कम्प्लीट विथ मनी, आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोक्याच्या वर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी, आय एम सो कम्प्लीट विथ मनी, आय एम सो सिक्युअर विथ मनी. लांब खोल श्वास घ्या आणि तोंडावाटे श्वास सोडा. आणि बघा, तुमच्या शरीराचे सगळे व्हायब्रेशन बदललेले आहेत, तुमच्या फ्रिक्वेन्सी बदललेल्या आहे, तुमची ऑरा बदललेली आहे, तुमचे माइंड, इमोशन्स, फिलिंग्स टोटली चेंज झालेले आहेत. आतापर्यंत या क्रियेमुळे तुमचे टोटल व्हायब्रेशन, तुमचे सेल्स, तुमचे न्यूरॉन्स, ऑल कॉन्शियसनेस रिझोनेट विथ मनी. तुम्ही आता पैशाच्या फ्रिक्वेन्सी सोबत एक रूप झालेले आहात आणि पैशाची फ्रिक्वेन्सी तुमच्या माइंड, बॉडी आणि कॉन्शियसनेस सोबत रिझोनेट करतात. फील करा ह्या अवस्थेला. यू आर रिझोनेट विथ मनी, यू आर व्हायब्रेट विथ मनी, युअर फ्रिक्वेन्सीज अलाइन विथ मनी फ्रिक्वेन्सी. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा आणि बघा तुमचे श्वास आणखी जास्त हलके, सहज आणि खोल झालेले आहेत. कोणताही तणाव तुमच्या श्वासात नाही आहे. सहज छातीमध्ये तुमचा श्वास जात आहे, सहज नाभीपर्यंत श्वास जात आहे आणि सहज बाहेर येत आहे. तुमचे सर्व ब्लॉकेजेस आता क्लिअर झालेले आहेत आणि तुम्ही पैशाच्या फ्रिक्वेन्सी सोबत रिझोनेट करत. इट्स अ टॅपिंग 6, अ स्पेसिफिक टॅपिंग, अँड दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही खास गोष्ट आहे ज्या मेथड मध्ये तुम्ही स्पेशली तुम्हाला काय हवं आहे त्याकरिता पॉवर टॅपिंग करणार आहे, त्याकरिता एनर्जी टॅपिंग करणार आहे. तुम्हाला काय हवं आहे ते प्राप्त करण्याची ही सुवर्ण संधी तुमच्याकडे आता आहे. तुम्हाला काय पाहिजे आहे ते रिकॉल करा आणि मी जेव्हा XYZ हा शब्द बोलणार त्या जागेवर तुम्ही ते वाक्य पुट करा. सध्या तुम्हाला काय पाहिजे आहे रिकॉल करा. XYZ त्या जागेवर तो शब्द लावा, ते वाक्य लावा आणि माझ्या मागे मागे बोला. आय गिव्ह यू 1 minute फॉर रिकॉल व्हॉट यू वॉन्ट. एका वेळेस एकच गोष्ट तुम्हाला रिकॉल करायची आहे जी तुम्हाला पाहिजे आहे, ज्याची तुम्हाला अत्यंत गरज आहे. ती गोष्ट जर तुम्हाला मिळाली तर तुमचं लाईफ चेंज होऊ शकते. एखादी ऑपॉर्च्युनिटी, एखादी विश, एखादा डिझायर, तुमचा एखादा गोल, हेल्थ, वेल्थ, सक्सेस, ऑपॉर्च्युनिटीज इन जॉब, बिझनेस, फायनान्स, प्रमोशन, ट्रान्सफर, छान सुंदर रिलेशनशिप, अध्यात्माचा, स्पिरिच्युअलिटीचा डीप अनुभव, ह्या संसारिक जगातली सगळ्या सुख सुविधा तुम्हाला काय पाहिजे रिकॉल करा. एका वेळेस एकच गोष्ट. चला आता सुरू करूया. माझ्या मागे मागे बोला आणि तळ हाताच्या कडेला कराटे चॉप पॉइंटवर टॅप करा. माझी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात XYZ झालं पाहिजे. माझी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात XYZ झालं पाहिजे. हे जर झालं तर खूप मजा येईल. हे घडण्यामध्ये जे काही अडथळे असतील, जे काही कॉन्शियस, सबकॉन्शियस अडथळे असतील ते मी रिलीज होऊ देत आहे आणि ही माझी इच्छापूर्ती अनुभवण्यासाठी मी पात्र आहे.
माझी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात XYZ हे झालं पाहिजे. माझी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात XYZ हे झालं पाहिजे. हे जर झालं तर खूप मजा येईल. हे घडण्यामध्ये जे काही अडथळे असतील, जे कॉन्शियस सबकॉन्शियस लेवलवर असतील, ते मी रिलीज होऊ देत आहे. आणि ही माझी इच्छापूर्ती अनुभवण्यासाठी मी पात्र आहे. माझी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात XYZ हे झालं पाहिजे. हे जर झालं तर मला खूप मजा येईल. हे घडण्यामध्ये जे काही अडथळे असतील, जे सबकॉन्शियस कॉन्शियस लेवलवर असतील, ते मी रिलीज होऊ देत आहे. आणि ही माझी इच्छापूर्ती अनुभवण्यासाठी मी पात्र आहे. मस्तकावर टॅप करा. रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या बाजूला रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. नाकाच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. पोटांच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. कॉलर बोन रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. काखेच्या खाली छातीच्या बाजूला रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोक्याच्या वर रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. मस्तकावर टॅप करा. रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या बाजूला रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. नाकाच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. पोटांच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. कॉलर बोन रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. काखेच्या खाली छातीच्या बाजूला रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोक्याच्या वर रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. पुन्हा मस्तकावर टॅप करा. I thank to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe manifesting this. डोळ्याच्या बाजूला टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. डोळ्याच्या खाली टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. नाकाच्या खाली टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. ओठांच्या खाली टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. कॉलर बोनवर टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. काखेच्या खाली छातीच्या बाजूला टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. डोक्याच्या वर टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. रिलॅक्स, शांत व्हा, शिथिल व्हा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा आणि बघा तुमचे श्वास आणखी हलके झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत, रिलीज झालेले आहेत. तुम्हाला आणखी फार छान ह्या मनी एनर्जी सोबत अलाइन झाल्याची अनुभूती येत आहे. लांब खोल श्वास, श्वास सोडा. फील करा तुमचे श्वास पूर्णपणे चॅनल आहे तुमचं कम्प्लीट क्लिअर आणि ओपन झालेलं आहे. श्वास बिलकुल नाकापासून निघून थेट छाती, तुमचं पोट, नाभी, ओटीपोट आणि सरळ मूलाधार चक्रपर्यंत स्पर्श करून परत येत आहे. पुन्हा कोणाला हा श्वास फील होत आहे त्यांनी फोकस करा. दोन्ही हात जोरात घासा. आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. शांत, रिलॅक्स आणि हळूवार डोळे उघडा. मान, खांदे, हात, बॉडी हलकीशी मूव्ह करा, स्ट्रेच करा आणि आपलं कॉन्शियसनेस, आपली चेतना परत घेऊन या. ओके, वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम.
काही कोणाला अनुभव आहेत प्लीज शेअर करा. कोणीच नाही. बरं, जागी आहे का नाही कमीत कमी एवढं तरी सांगा. झोपले तर हे सगळे. झोपले झोपले सगळे झोपले. एक, ओके, चला दोन. ठीक आहे, असू द्या. चला, जशी संध्याकाळ झाली, तीन. रात्र झाली. रात्र झाली. हा, साक्षीताई. हॅलो. अच्छा, ठीक आहे. चला, सेशन क्लोज करू आपण. आय होप सगळ्यांना चांगला अनुभव आला असेल. हा, साक्षीताई Yes, बोला. yes. म्हटलं दादा जागे आहो आणि करत आहो ओके, ठीक आहे. मेडिटेशन मजा करत केली मी. होतो. मला पण माहित पडलं पाहिजे, थोडस ऍक्टिव्हिटी झाली की बरं वाटते. चला, ठीक आहे. बरोबर. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. All of you angels always bless you. Always bless you. Always bless you. Good night, all of you.